टेन्सेस अँड इट्स टाइप्स. ओके, अंडरस्टूड? हे समजले तुम्हाला सगळ्यांना? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? नक्की सांगा. बर, आता आपण शिकतो काय आहे? सेंटेन्स स्ट्रक्चर. काय शिकणार आहे आता आपण? सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चरला मराठीत काय म्हणतात? वाक्याची रचना कशी करायची आपण आता ते शिकायचे. आता वाक्य बनवताना सगळ्यात पहिले महत्त्वाची 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपल्याला तिथे बघायच्या असतात. कोणत्या 3 वस्तू जास्त आपल्याला बघायच्या असतात त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला कोण आहे? सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. सब्जेक्ट म्हणजे कोण? कर्ता. जो काम करतो त्याला काय म्हणतात? कर्ता. ज्याच्यावर काम चालू आहे त्याला काय म्हणतात? कर्म. त्याला काय म्हणतात? कर्म. म्हणजेच काय? ऑब्जेक्ट. आणि क्रिया सगळ्यात शेवटचा कोणता आपण हे करायचं शोधायचं आहे आपल्याला? वर्ब. त्या वर्बला मराठीत काय म्हणतात? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय झालं? त्याला काय म्हणतात? होणारी क्रिया. होणारी क्रिया. आता तुमच्या मराठीमध्ये शब्द वाक्याची रचना कशी असते ते सगळ्यांनी नीट लक्ष घ्या. त्याचा फॉर्मॅट बघूया आपण. सगळेजण इकडे बघा. ऑल ऑफ इज हियर. मी फुटबॉल खेळतो. मी म्हणजे कोण झाला? सब्जेक्ट. मी म्हणजे कोण झाला? सब्जेक्ट. सॉरी, मी म्हणजे कोण झाला? सब्जेक्ट. फुटबॉल म्हणजे काय असतो? ऑब्जेक्ट. मी कोणावर काम करतोय? फुटबॉल वरती. फुटबॉल कोण आहे? ऑब्जेक्ट. खेळतो म्हणजे काय? क्रिया आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो कोण आहे? वर्ब आहे. मग आता ह्याचा सेंटेन्स स्ट्रक्चर कसा आहे? कुठल्या फॉर्म मध्ये आहे? SOV. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. पण इंग्लिश मध्ये कसं असतं? सगळेजण नीट समजून घ्या. इकडे आय प्ले फुटबॉल. सगळ्यांनी लक्ष द्या. आय प्ले फुटबॉल. आय म्हणजे काय झाला? सब्जेक्ट. प्ले म्हणजे काय झाला? वर्ब. फुटबॉल म्हणजे काय झाला? ऑब्जेक्ट. आय कोणावर काम करतोय? फुटबॉल वरती काम करतोय. ह्याचा स्ट्रक्चर कसा आला? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. ह्याचं मराठीचा सेंटेन्स स्ट्रक्चर कसं कुठल्या फॉर्मॅटने होतो सांगा बरं मला तुम्ही मराठीचा? SOV. इंग्लिशचा कसा होतो? SVO. आता आपल्याला ते शिकायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स स्ट्रक्चर बनवताना आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते सगळ्यात पहिला म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब. सगळ्यांना समजलं? ह्याच्यात काही प्रॉब्लेम? आता इथून पुढं आपण सेंटेन्स स्ट्रक्चर बनवायचे, ते पण प्रेझेंट टेन्स मध्ये. सर्वांना समजले बाळांनो? क्लॅप हँड्स टू योरसेल्फ.